श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेले संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय, कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो. आजच्या भागात मित्रांनो आपण एक अशा सोप्या व अत्यंत प्रभावशाली उपायाबद्दल बोलणार आहोत, जो उपाय तुमचं नशीब बदलू शकतो, तुमच्यावर श्रीमंतीची कृपादृष्टी ठेवू शकतो आणि तुमच्या पाकिटात कधीही पैशाची कमी पडू देत नाही. आपल्या पूर्वजांनी आणि तांत्रिक ग्रंथांनी आणि गुरुजींनी सांगितले आहे, हा उपाय आजही तितकाच प्रभावशाली आहे. म्हणून लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पाकिटात ठेवायची एक दिव्य वस्तू, जी लक्ष्मीला आकृष्ट करते आणि पैशाचा प्रवाह घरात कायम ठेवते. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण रोज मेहनत करतात, कष्ट करतात, पण तरीही पैसा टिकत नाही. येतो आणि क्षणात जातो, जणू काही पैसा हातात पडण्याआधीच नाहीसा होतो. काही लोक तर म्हणतात की कितीही कमावलं तरी शिल्लक राहत नाही. कारण काय? कारण घरात किंवा आपल्या व्यक्तिमत्वात अडथळे तयार होतात, ज्यामुळे लक्ष्मीची स्थिरता राहत नाही. पण ही समस्या एक छोटासा उपाय करून संपवता येते, आणि हा उपाय म्हणजे आजच तुमच्या पाकिटात ठेवायची एक पवित्र वस्तू, ग्रंथद्रव्य मध्ये ठेवलेला एक छोटा केसरी कुंकुमाचा तिळा. हो, हा उपाय खूप जुना आहे. लक्ष्मीपूजनात कुंकुमाला जे महत्त्व दिलं जातं तेच महत्त्व हा लहानसा कुंकुमाचा तिळा तुमच्या पाकिटात ठेवतो. कुंकुम म्हणजे शक्ती, प्रतिष्ठा आणि लक्ष्मीचं प्रतीक. पाकिटात कुंकुम ठेवलं की पैशाच्या ऊर्जेला स्थिरता मिळते. तुमचं पाकिट नुसतं पैशासाठी तयार राहत नाही, तर ते एक आकर्षण केंद्र बनतं. जसं घरात तुळशीचं स्थान शुभ मानलं जातं, तसं पाकिटात कुंकुमाचं स्थान लक्ष्मीचं स्वागत करतं. हा उपाय करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा गुरुवार शुक्रवार या शुभ दिवशी कुंकुमाचा एक तिळा घ्या, त्याला मनातून प्रणाम करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मागा. माझ्या घरात आणि पाकिटात धनाची कमी पडू नये. बस आता हा कुंकुमाचा छोटासा तिळा एका स्वच्छ कागदावर गुंडाळून तुमच्या पाकिटात नोट ठेवतात त्या खिशात ठेवा. तो दिसला नाही तरी चालेल, पण पाकिटात राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकदा हा उपाय केला की जादू तुम्ही स्वतः अनुभवाल. तुमच्या कामात अडथळे कमी होतात, अनपेक्षित खर्च थांबतात, घरात पैसा येण्यासाठी नवे मार्ग उघडतात, सुरुवात होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकायला सुरुवात होते, कारण कुंकुमाची ऊर्जा तुमच्या पैशाला संरक्षण देते. काही लोक विचारतात, हे फक्त एक टिळा ठेवला की खरंच फरक पडतो का? हो, कारण उपाय वस्तूचा नसतो, उपाय ऊर्जेचा असतो. ज्याप्रमाणे हळदीला सुवर्णाचे प्रतीक मानतात, तसंच कुंकुमाला लक्ष्मीचं प्रतीक. तुम्ही हा उपाय केल्याने 2-3 दिवसात तुमच्या आयुष्यात हलका बदल जाणवायला सुरुवात होते. काम पटापट होऊ लागतात, अडकलेले पैसे परत मिळायला सुरुवात होते, लहान मोठं नशीब साथ देऊ लागतं. महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करताना मन शुद्ध ठेवा, नकारात्मक विचार नकोत. पाकिट फाटलेलं असेल तर ते बदलून घ्या. पैशाची नोट वाकडी तिरकी न ठेवता व्यवस्थित लावा. आणि ज्यांना नोकरी व्यवसाय स्थिरता नसेल त्यांच्यासाठी हा उपाय अधिक प्रभावी ठरतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, लक्ष्मी स्थिर राहते ती स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या ठिकाणी. आजच हा उपाय फक्त कुंकुम ठेवायचा नाही, तो लक्ष्मीचे स्वागत करण्याचा मार्ग आहे. आणि जो व्यक्ती लक्ष्मीचे स्वागत करतो त्यावर धनाची कृपा कायम राहते. म्हणूनच आजच आत्ताच तुमच्या पाकिटात हा कुंकुमाचा तिळा ठेवा, विश्वासाने ठेवा आणि तुमच्या आयुष्यात उमलणाऱ्या बदलावाचा स्वागत करा. धनसमृद्धी आणि लक्ष्मीची तुमच्यासोबत सदैव राहो, हीच माझी शुभेच्छा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं. श्री स्वामी समर्थ.